जय हिंद मित्रांनो, नमस्कार मित्रांनो। बघा, आपले जे वनसेवक आणि वनरक्षक भरती संदर्भात अपडेट काय, कारण की नुकते विद्यार्थी आता 12वी पास होत आहेत, पालकांचा पण चालू आहे इन्क्वायरी, त्यात आपले जुने विद्यार्थ्यांबद्दल बोलतो, सर्व डाऊट क्लिअर करतो। जोही कोणी विद्यार्थी व्हिडिओ बघत असेल तर सर्वात पहिले व्हिडिओ समजून घे दादा, वनसेवक आणि वनरक्षक भरती संदर्भात काय अपडेट आहे सर। तर आपण मीटिंग पण घेणार होतो, ते मीटिंगचं काय झालं, नक्की पोरांचं आता मेल करतायत त्याचं काय झालं ते सर्व स्टेप बाय समजून सांगतो। त्याआधी उद्या जो 12वीचा निकाल लागतोय, बरेच विद्यार्थ्यांचा निकाल लागल्यानंतर बरेच पालकांसमोर पण प्रश्न पडतात काय करावं पुढे। तर मित्रांनो, त्यासाठी लक्ष द्या। मी जे कोणी सिरियस असतील, जे गरजू विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीच सांगतोय। ऑनलाईन स्वरूपात पण वनरक्षकची बॅच चालू केलेली आहे आपण। जे कोणी जवळपास असतील ऑफलाईनची पण बॅच चालू आहे। पोलीस भरती पण करायची असेल, जे काही असतील, जे कुठलीही भरती करायची असेल तर नक्कीच आपल्या RS अकॅडमीला संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला पुढचं योग्य मार्गदर्शन करेल। मग आता आपल्या भरती संदर्भात बोला की काय अपडेट आहे सर। तर अपडेट अशी आहे मित्रांनो, बघा लक्ष द्या। कोणतीही गोष्ट काम करतोय वनरक्षक भरती संदर्भात, तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे का आपण त्या भरतीवर चांगल्या प्रकारे काम करतो। मग अपडेट अशी आहे की जे सध्या जे मध्ये आपले विद्यार्थी पण आहेत, काही आपले ओळखीचे पण आहेत, की त्यांचं म्हणणं असं आहे की आता सध्या आम्ही जागांचा घेतोय आढावा आणि त्यात मिटिंगा पण चालू आहेत की कामगारांची टंचाई भासते, की जे सध्या वनसेवक जे आहेत का ते खूप कमी प्रमाणात पण आहेत आणि वनरक्षकवरती ताण पडतोय। त्याबद्दल आम्ही काल परवा पण मिटिंग झाली की भरती संदर्भात काय करावा, म्हणजे जागांचं कामगार कमी आहे तर इथून वरती रिपोर्ट जातोय की आम्हाला खाली कामगार कमी पडतायत। कारण की जे आता तुम्ही उन्हाळ्यात तुम्ही बघत असणार आहे, कारण की जे जंगलांमध्ये नुकसान होतंय, बऱ्यापैकी आग लागते, कुठे कुठे झाडांवरती लक्ष नाही, भरपूर काही असं सध्या वन विभागामध्ये ती प्रोसिजर टंचाईचं चालू आहे। म्हणून ती बैठक घेतली काल आणि बैठकीमध्ये असं आहे की वरती नागपूरला त्यांनी अहवाल पाठवला की आम्हाला कामगार आणि माणसांची खूप गरज आहे। त्यानुसार हे काम चालू झालं आहे की जेणेकरून आता बघा, कारण की तुम्ही एवढे 2-3 वर्षापासून या भरती 3 वर्ष झालं की प्रत्येकजण म्हणते की भरती पण भरती काही येत नाही। तर बघा, भरती काय सांगून येणार नाही, अचानक त्यांना नियोजन करायला काय 3-2-3 महिने वेळ लागतो। ते ज्यांच्या व्यवस्थित त्यांनी नियोजन केलं, पण आपला 3 महिन्यात 4 महिन्यात अभ्यास होईल का, हे बी सर्वात पहिलं। आता नुकतीच एक भरती येऊन गेली, पोलीस भरती। मागच्या वेळेस बी तुम्हाला तेच सांगतो, पोलीस भरतीमध्ये तेच विद्यार्थी काय करत होता, माझ्याच कॉन्टॅक्टमधले किंवा तुमच्या आजूबाजूच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला माहितीच असतील, विद्यार्थी काय म्हणत होते की सर भरती येऊ द्या, काय फेक आहे, भरती येईल का नाही। मग काही जॉब करत होते, म्हणजे काय झालं, अचानक भरतीचा JR आला बी, भरती स्टार्ट बी झाली, मग त्यांनी जॉब सोडला। जॉब सोडल्यानंतर त्यांच्यावरती बर्डन अशा प्रकारे आलं आहे की काय झालं आहे की पेपरची बी तयारी आणि ग्राउंडची बी तयारी सोबतच येऊन गेली आणि प्रेशर येऊन गेला। मग त्यामध्ये काय झालं, ते विद्यार्थी 1-2 मार्काने अपयशी आलेले आहेत। मग त्यांना ती नुकसान केव्हा समजते, किंवा 1 मार्काने 2 मार्कांना नापास झाल्यावर तेव्हा नुकसान समजते। म्हणजे त्याच पद्धतीने आता वनरक्षक भरती संदर्भात बी विद्यार्थी जो सातत्याने करतोय त्याला चमत्कार भेटणार आहे। अचानक भरती पडल्यावर लागला, तुला माहिती आहे का आता 3-4 महिन्यात तू पेपर अभ्यास कव्हर करशील की ग्राउंड कव्हर करशील। वनरक्षकचं ग्राउंड एवढा हार्ड आहे, तर तुला सांगतो कमीत कमी ते ग्राउंड काढण्यासाठी तुला 6 ते 7 महिने एकदम रेग्युलर तयारी लागेल, तरच ते ग्राउंड निघेल। कारण की 5 किलोमीटर इव्हेंट आहे आणि 16 मिनिटात यायचं, एवढं जोक नाही आहे 5 किलोमीटर, आणि मुलींसाठी पण 3 किलोमीटर आहे, ते 12 मिनिटात येणं एवढं जोक नाही आहे की तुम्ही भरती पडल्यावर 3 महिन्यात कव्हर करणार बा, असं होत नाही। म्हणून जेही विद्यार्थी कोणी नवीन जर तयारी करत असतील तर नक्कीच तुम्ही मलाही संपर्क साधू शकतात किंवा आपलं ॲप डाउनलोड करू शकतात, मी मदत करेल, जेणेकरून जेवढी मदत होईल तेवढी। म्हणून आता पुन्हा म्हणतायत आपण, आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेल चालू केलेले आहेत, बघा लक्ष द्या, मेल करतोय आपण तिथं, आपले ग्रुप पण आहेत, तुम्ही ग्रुपला पाहत असणार, आपण मेल करतोय भरती संदर्भात। असं नाही की आता आपले जर मेल कमीत कमी 50, 100, 200 मेल जात असतील तर नक्कीच ते बघतील आणि त्याच्यावर त्यांना कळतं बी की अरे हे प्रोसिजर विद्यार्थी भरतीची वाट पाहत आहेत बा, असं। त्याच पद्धतीने आपण जे 26 तारखेला एक मीटिंग ठेवली होती, त्या मीटिंगमध्ये विद्यार्थी आलेच नाही, कारण का, कोणी म्हणते कोर्टाचा पेपर होता, भरपूर काही कारणं दिले। सर्वात पहिले एकजूट नाही आहे, ही भरती मागच्या वर्षीच झाली असती जर तुम्ही सर्व एकजूट झाले असते तर। एकजूट नसल्यामुळे ते काय होते, त्यांच्या मनानुसार चालते। मग सर एक कसं, तुम्ही एखादा पुरावा द्या बरं एकजूटचा, तर एकजूटचा पुरावा देतो। आत्ताच तुम्हाला आदिवासी विकास प्रकल्पाची जाहिरात आली होती, त्या जाहिरातीमध्ये 416 पदे होते आणि 416 पदांमध्ये ST साठी एकही पद नव्हतं। जेव्हा STच्या पद नव्हतं
तर एस टीच्या विद्यार्थ्यांनी कमेंट करणं, व्हिडिओ नेत्यांना मेल करणं, त्याच्या ज्यांचे ते समाजातील जे त्यांना कॉन्टॅक्ट करणं की आपली आदिवासी विकास प्रकल्प म्हणजे आदिवासी विभागाची जाहिरात असून आदिवासींनाच जागा नाहीत हे त्यांनी आवाज उठवला. तर दादा एकच दिवसात JR बदलून गेला, एकच दिवसात JR बदलून आणि लगेच जाहिरातमध्ये एस टीच्या जागा वाढून गेल्या, 478 पदांची जागा झाली. मग आता काही जण काय होतं, सर JR निघाला बदल होणार नाही. अरे होतो, पावर तसे प्रेशर द्यावा लागतो, प्रेशर द्यावा लागतो. म्हणून जेही कोणी महाराष्ट्रातील विद्यार्थी जे किती लांबून असतील, जे वनरक्षक वनसेवकची भरतीची तयारी करणार असणार, तर त्यांना आपल्या RS अकॅडमीला यायचं असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा दादांनो. तुम्हाला नंबर मी लागल्यास तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर टाकून देईल, नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. इथं हॉस्टेल वगैरे राहण्याची सर्व व्यवस्था तुमची केली जाईल. आणि काही डाऊट असतील तर नक्कीच खाली कमेंट करा. वनरक्षक आणि वनसेवक या दोघी जाहिराती येतील, फक्त थोडा वेळ द्या. नक्कीच या जाहिराती एक ना एक दिवशी येणार आणि तुम्हाला वेळेवरती धावपळ होणार. चला मग काही डाऊट असतील तर कमेंट करा. लाईक आणि सबस्क्राईबची गरज नाही, पण तुम्हाला जर वाटत असेल वेळोवेळी माहिती भेटावी तर तुम्ही करू शकतात, नसेल केलं तरी काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. चला कमेंट करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.